बेल्ले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या वतीने आज नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली। कोपरा सभेमध्ये पंचायत समितीच्या सदस्या अनघा घोडके, सरपंच पदाचे उमेदवार प्रदीप पिंगट, बाजार समितीचे संचालक दोंडीभाऊ पिंगट आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले। भैरवनाथ पॅनलला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय अशा प्रकारचा दावा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय। या निवडणुकीमध्ये तिरंगी सामना होत असला तरी भैरवनाथ पॅनलला चांगल्या प्रकारची मतदारांची साथ मिळते असे या पॅनलचे कार्यकर्ते सांगत आहेत। शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स। धन्यवाद। माझ्याकडून सर्व जे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा आणि सर्वांनी बरोबर मतदान निवडून आहे हीच आमची पॅनलची सर्वांना इच्छा आहे, विनंती आहे। शेणाची नांगर म्हणून झाली आहे। मला नक्की संधी द्यावी, नक्कीच जसं मी सोडणं करून लागेल आणि जर माझ्याकडून काम झालं नाही तरी पुन्हा मतदान तर तुमच्याकडे मागणार नाही। तरुणांच्या मनामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलं होतं आणि हृदयाच्या टप्प्यामध्ये प्रत्येकाच्या बसलेले होते। परंतु मी एक पाऊल मागे थांबतो आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून गावच्या विकासासाठी आपण सर्वजण पुढे येऊया। त्यांनी वार्डामधून फॉर्म भरला आणि 4 नंबरच्या वार्डामध्ये आम्ही जो वार्ड कोणत्याही परिस्थितीमध्ये एक चांगली मताधिक्याने विजय होऊ, प्रतिचिन्हाच्या ठिकाणी मताधिक्य देऊ आणि तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होऊ असा संकल्प त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे। नमस्कार, मी संजय घोष गायकवाड, वार्ड क्रमांक 1 निशाने छाता पंखा। सौ कविता हरिधन सिंगर, वार्ड क्रमांक 1 निशाने टीव्ही। नमस्कार, मी सौ मनीषा किसन गोंडा, वार्ड क्रमांक 1 माझी निशाणी शिवयंत्र। वार्ड नंबर 2 मधून माझं चिन्ह आहे छताचा पंखा। नमस्कार, मी एलिना पोपट पिंगट, वार्ड क्रमांक 2 माझी निशाणी आहे शिलाई विषय। नमस्कार, मी वार्ड क्रमांक 3 मधून उभा आहे। माझं नाव सागर ज्ञानेश्वर शेखर, माझी निशाणी आहे छताचा पंखा। माझं नाव निकिता नेवसी भुजबळ शिंदे, वार्ड क्रमांक 3 मधून मी उभी आहे। माझं चिन्ह आहे टीव्ही। नमस्कार, माझं नाव वेदांती पानाजी बोलते, मी 3 नंबर वार्डमध्ये उभी आहे। माझी निशाणी आहे शिलाई विषय। जय शिवराय। माझं नाव गोरखनाथ उर्फ गोटेभाऊ रामदास वाघ, मी 4 नंबर वार्डातून ओपन सीटासाठी अर्ज भरलेला आहे। नमस्कार, माझं नाव यमुना सुंदर, मी वार्ड क्रमांक 4 मधून उभी आहे। माझी निशाणी आहे टीव्ही। नमस्कार, परिकर शंकर वार्ड क्रमांक 4 निशाणी शिलाई विषय। माझं नाव सचिन अशोक सोनवणे, वार्ड क्रमांक 5 मध्ये उभा आहे। माझी निशाणी आहे टीव्ही। नमस्कार, माझं नाव रुक्षाला सुनील पठार उर्फ आबाजान, मी 5 नंबर वार्डमधून उभी आहे। माझी निशाणी आहे शिलाई मशीन। मी सुरेश दर्शन मडाले, वार्ड क्रमांक 6 मध्ये उभा आहे। माझी निशाणी आहे छताचा फॅन। नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय धोमाजी कोमणे, वार्ड क्रमांक 6 मधून इतर मागासवर्ग प्रवर्गामधून निवडणूक लढवत आहे। माझी निशाणी टीव्ही संचार। नमस्कार, मी शैनाज आमचे इनामदार, वार्ड क्रमांक 6 मधून उभी आहे। चिन्ह आहे शिलाई मशीन। प्रदीप पिंगट यांना सरपंच पदाची संधी देण्याचं काम गावाने ठरवलेलं आहे। वाणी साहेब, पूर्वीच्या गावामध्ये 3 वर्षाच्या ग्रामपंचायती होत्या, नंतर 5 वर्षाच्या ग्रामपंचायती सुरू झाल्या। माझे वडील सदाशिव मारुती पिंगट उर्फ घोडे, त्यांना सदाना म्हणून या गावामध्ये ओळखायचे। सतत 35 वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि त्या काळामध्ये माझ्या वडिलांबरोबर बाळासाहेब गोडके असतील, हरिवंश गुंजाळ असतील, नाथासाहेब भुजबळ असतील, बाबुराव भुजबळ असतील, तुळजाबाबा बोरचटे असतील किंवा आता आमच्या बरोबर असणारे या गावचे माजी सरपंच ॲडव्होकेट निवृत्ती घोडके साहेब असतील, अनेकांबरोबर स्वर्गीय
हाजी उस्मान शेख पेपारी हे सुद्धा माझ्या वडिलांबरोबर ग्रामपंचायतीमध्ये काम करीत होते. त्या टर्म नंतर 35 वर्षानंतर आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये उभं राहिलो आणि एका वार्डामध्ये विशेषतः सांगायला स्वाभिमान आहे. त्या ठिकाणी वार्ड क्रमांक 2 मध्ये मी आणि अशोक गुंजा आणि एक महिला या बिनविरोध गावाने त्याला आम्हाला निवडून दिला. इतिहासातला एक क्षण आमच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. दुसऱ्या टर्मला मी पुन्हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या वार्डात निवडून आलो आणि पाराजी बाबा यांना सरपंच केला आणि मी उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी 5 वर्ष कार्यरत राहिलो. त्यानंतर मी माझ्या राजकीय दृष्ट्या सांभाळून मला तालुक्यामध्ये आदरणीय वल्लभसिंह बेनके यांनी मार्केट कमिटीमध्ये उभं केलं आणि पहिल्यांदाच मला त्या ठिकाणी विजय मिळाल्यानंतर मला 6.5 वर्ष ग्राम मार्केट कमिटीचं उपसभापतीपद म्हणून त्या ठिकाणी बसवलं. त्यानंतर मी तालुक्याच्या दृष्टीनं लोकांच्या काही हितासाठी पुन्हा मार्केट कमिटीला उभं राहिलो आणि लोकांनी पुन्हा टोल दिला आणि मी त्या ठिकाणी पुन्हा मार्केट कमिटी सदस्य म्हणून निवडून आलो आणि गावासाठी जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं काम पहिल्या 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी बेला बाजारामध्ये केलं. त्याचं कारण असं आहे, आमच्या वडील ज्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य होते त्यावेळेला विरोधकांना बरोबर घेऊन गावाचा विकास कसा होईल सातत्याने पाहिजे हे जिवंत उदाहरण आज आमच्या समोर आहे. मी ज्यावेळेला ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच होतो व सदस्य होतो त्यावेळेला विरोधी पक्षाबरोबर एकत्र येऊन गावाचा विकास करायच्या दृष्टीने महत्वाची कामं आम्ही त्या ठिकाणी केली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या हातून जे काही चांगलं काम झालं ते काम म्हणजे आजही पायासारखं आहे. आपल्या गंगाधर येथे मशानभूमीचं काम आम्ही त्या ठिकाणी उभं राहून केलं. स्वर्गीय माझ्या बरोबर दत्तात्रय घोडके होते. उभं राहून 24 तास उभं राहून त्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक नाल्यांचा ओटा जो आम्ही बांधलाय त्या ओट्याचा एक पण सुद्धा अजून गेला नाही. त्याच्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी अनेक कामं केली पण पहिल्याच घोडामध्ये 5-5 लाखाची कामं वाहून गेली. आमचा अजय उदाहरण त्या ठिकाणी आज पाहायला मिळतं तर त्याचा कोपरा सुद्धा आलेला नाही आणि अशा पद्धतीने चांगली मजबूत काम करण्याची आम्हाला आवड आहे. माझी सुनबाई पंचायत समिती सदस्य होत्या. मी सांगितलं बेल्यामध्ये काहीतरी कामं करायची. अजय बेल्याला कोळेश्वर मंदिरापाशी काँक्रिटीकरणाचं काम केलेलं आहे. गेले 6 वर्ष झाले त्याचा एक पण सुद्धा मिळालेला नाही. गावामध्ये त्याच्या आधी 4-2 महिने काही कामं केली नंतर कामं केली ती कामं आज पुढे दिसत नाही. रस्ताही दिसत नाही. अशा पद्धतीने काम केलं. आमच्या कुटुंबाला एक राजकीय वारसा असतो. समाजाच्या हिताची कामं करण्याचं आम्ही मानस पाळलेला आहे. आम्ही भ्रष्टाचारी कधी वागलो नाही. विकासामध्ये कधी आम्ही होळ आणली नाही आणि जे काम करायचं ते समाजासाठी चांगल्या पद्धतीने करायचं का त्याचा उलट निश्चितपणे समाजाला काही काळ तरी होऊ शकतो अशी कामं करण्याचे आमच्या कुटुंबाला पूर्वी बसून आमच्या वडिलांपासून आम्हाला ते सांगून गेलेले काही जे करायचं ते समाजासाठी सत्यवादी करायचं निस्वार्थी करायचं आणि हा वसाहती वारसा घेऊन गेले 58 वर्ष आपल्याकडं चैतन्य महाराज पालखी सोहळा येतो. त्या पालखी सोहळ्याचं अन्नदानाचं काम दरवर्षी आमचं कुटुंब करतं. तिथून मी सुद्धा पायी मंडळीची वाऱ्या करीत असताना नुसतं राजकारण नाही करायचं तर लोकसेवेमधून समाजाची सेवा जनतेची सेवा करायचं हे आमच्या कुटुंबाचं पहिल्यापासून चाललेलं काम आहे. म्हणून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकच निर्धार घेतला. आम्ही जातीवादी माणसं नसू. सर्व जातीवादी लोकांनी काही केलं असेल वाद केला असेल आम्हाला करायचं नाही. परंतु माझ्या बरोबर ही माझ्या कुटुंबाबरोबर जी प्रेमाची जनता आहे त्यांनी सांगितलं आम्हाला जात पात नाही आम्हाला फक्त कार्यक्षम उमेदवार पाहिजे आणि तो म्हणून उमेदवार त्यांनी मान्य केलं आणि तशा पद्धतीने हे सर्व उमेदवार 17 उमेदवार आणि हे गाव आज त्याच्या पाठीमागे उभं राहिलं. विजय हा निश्चित आहे. परंतु माझ्या मुलाला मी एकच सांगितलं समाजामध्ये सेवा करीत असताना आपल्या कुटुंबाला कधी काळिंबा लागणार नाही एवढी दक्षता घे. लोकांसाठी राहावं लागतं कारण सरपंच होणं सोपं नसतं. लोकांसाठी वेळ द्यावा लागतो. लोकांसाठी वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी तुला जमत असेल तर सरपंचाला उभा राहा. लोकांसाठी हवं लागतं सतावं लागतं. हेच खरं जे विकास करण्याचं काम तो फार हुशार आहे. कारण माझ्या बरोबरीनं त्याला मार्केट कमिटीमध्ये काही राजकीय वारसा मिळाला. पांडुरंग पवारच्या माध्यमातून त्याला जिल्हा परिषद मध्ये काही माहिती मिळाली. स्वतः त्याचा विशेष वर्षातून पंचायत समितीमध्ये होत्या त्यांच्याकडून काही मिळाली. त्यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्या वेळेला वेळे गावात पंचायत समितीला उभं राहायचं
आणि ते खरं सांगतो आणि साहेब तुम्हाला आज पुढे सांगितलं नव्हतं, फक्त मी एका स्वतः सांगितलं अशोक दादाला तुम्ही न बसा, आम्हाला मॅडम उभं करायचे आणि मॅडम जर निवडून आल्या आम्ही राजकारण सोडून देऊ आणि तिकडचं नव्हतो. त्या मॅडमला ऐकल्याने मॅडमला भरपूर मतांना त्या ठिकाणी विजय झाल्या आणि त्यांचे मार्गदर्शन प्रदीपला लाभत आहे. प्रदीप हा लहान आहे, त्याच्यामुळं त्याला सर्वांनी सांभाळून घ्यावं. त्याला जर चुकला तर काही गोष्टी समजून सांगायला मी खात्री देतो गावाला, कारण आमचं कुटुंब कधीही भ्रष्टाचाराच्या बाजूने झुकणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही याची मला खात्री आहे. आजपर्यंत मी सुद्धा तसाच वागलेलो आहे. गावामध्ये कोणी सांगावं का ह्या माणसाकडून एखादी गोष्ट वाईट घडली त्यानं वाईट केली, मी आजही घरी जायला तयार आहे. बैद्यनाथ चॅनलच्या प्रचाराचा आज शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि त्या निमित्तानं देवासू बाबाच्या या पवित्र परिसरामध्ये आपण सर्वजण बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहिला. त्याबद्दल आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, आलेल्या मतदारांचं आणि आपल्या गावातील ज्येष्ठ मार्गदर्शकांचं मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. ग्रामपंचायत निवडणूक 2011 या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मतदान आपला 28 तारखेला आहे, 27 तारखेला आहे. आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि लोकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या या रॅलीमध्ये सहभाग होऊन नोंदवला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या गावातील जे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ लोक आहेत त्यामध्ये अशोकराव घोडके असतील, वकील साहेब असतील, तानाजी बाबा गोरसडे असतील, माजी उपसरपंच आपले गुलाबराव व्यापारी असतील, आमचे दादा असतील, या सर्व मान्यवरांनी विशेष करून वैशिष्ट्य डावकर दिल्ली गावातील ज्येष्ठ लोक जेवढे आहेत त्या सर्वांनी मला आग्रह करून या ठिकाणी सरपंच पदाची उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास दर्शविला, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आज सरपंच पदाचा उमेदवार असतो आणि त्याच्याबरोबर पॅनलमध्ये खाली उभे राहण्यासाठी खऱ्या अर्थाने कसरत असते आणि आपल्या गावामध्ये जेव्हा मला उमेदवारी द्यायचं असं चालू झालं तेव्हा उमेदवारांची चाचपणी चालू झाली आणि मग कुठल्या वार्डमध्ये कोण उमेदवार द्यायचा, काय करायचा, हा ज्येष्ठ लोकांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. काही ठिकाणी आपल्याला उमेदवारी देता आली नाही, जे इच्छुक होते त्यांना उमेदवारी देता आली नाही आणि कधी कधी काही उमेदवार इच्छुक पण नव्हते, पण त्या ठिकाणी पर्याय पण नव्हता म्हणून त्या ठिकाणी आमच्या काकूंना पण उमेदवारी देण्यात आली. आरोग्य विभागामध्ये प्रथमतः आपण आपल्या पक्षामध्ये कैलास आरोग्य यांना उमेदवारी दिली. काही गोष्टी अडचणीच्या होत्या, परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे त्यामध्ये आपल्याला यश येत गेलं. मला या ठिकाणी एकच सांगायचंय, गावचा सरपंच म्हणून तुम्ही मला मतदान करणार आहे, मला त्या खुर्चीवरती बसवणार, मला विश्वास आहे का तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने मला त्या खुर्चीवर बसण्याचा मान तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मिळणार आहे. मी त्या ठिकाणी जेव्हा त्या पदावर जाईल त्यावेळेस मला ज्या सर्व लोकांनी सहकार्य केलं किंवा काही लोकांना समोर येता येत नाही पण त्यांची इच्छा खूप आहे त्या मतदानातून तिथे व्यक्त करणार आहेत. मी माझ्या पुढील सर्व राजकीय कारकिर्दीमध्ये, सामाजिक कार्यामध्ये मी कुणाचाही आनंद करणार नाही. प्रत्येक माणसाला माझ्या यथोचित पद्धतीने मी त्यांचा आदर करेन. माझ्या हातून या नेमस्वारांना एकच मी या ठिकाणी प्रार्थना करतो, माझ्या हातून कुठलीही चुकीची गोष्ट घडून देऊ नको. शेवटी माणूस आहे, हा कुठेतरी चुकतो, परंतु आपल्या गावामध्ये आज 15 वर्षाची सत्ता कोणाकडे होती, काय होती त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु जेव्हापासून मी प्रचाराला लागलोय, प्रत्येक वार्डमध्ये उमेदवार बरोबर असतात आणि लोकांच्या घरी जेव्हा जातो तेव्हा उत्स्फूर्तपणे लोक घरामध्ये बोलवतात, चहा ठेवतायत, सरबत पाजतायत आणि खरखत व्यक्त करतायत का बदल आता तुम्ही उभे राहिले, आम्हाला आता बदल करायचा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या तोंडामध्ये बदल करायचा आहे आणि तो बदल मतदानाच्या रूपाने आपल्याला येत्या 27 तारखेला लोक करून दाखवतील. माझी फक्त सर्व
मतदार बंधू आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक विनंती आहे, आपल्या मतदानाच्या दिवसापर्यंत कुणी आपल्यावरती धावून आला तर त्याच्यावर धावून जाऊ नका, त्याला प्रेमाने सांगा, कुणालाही अपशब्द वापरू नका, जेणेकरून आपल्या या निवडणुकीला गालबोट लागेल. या ठिकाणी मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि विशेष करून माझ्यावर विश्वास ठेवून जे 17 उमेदवार, विशेष करून मला या ठिकाणी गोट्यावरचा आभार मानायचे. कधी कधी काही लोकांना शब्द दिला जातो आणि 4 नंबर वार्डमध्ये खऱ्या अर्थाने आपला रियाज उमेदवार होता, परंतु त्यांच्या घरगुती अडचणीमुळे आणि काही दुसऱ्या पॅनलचे उमेदवार उभे राहिल्यामुळे त्यांना आपल्या पॅनलमध्ये येता आलं नाही, त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना त्या बाजूने उभं राहिला. तो आपला राष्ट्रवादीचा गावचा शहराचा अध्यक्ष होता. परंतु मला एकच सांगायचं, अशा अडचणीच्या काळामध्ये गोट्याबाबूंनी जो मनाचा मोठेपणा दाखवला, सरपंच पदाचा उमेदवार असताना सुद्धा सरपंच पदाची माघार त्याने आपल्या पॅनलमधून उभा राहिला. प्रथमतः मी आलेल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि या निवडणुकीची खरी धुरा अनेक लोक या ठिकाणी आहेत. आपल्या सरपंच पदाचे खरे लागले 25 डावकर होते, परंतु बाबांच्या आम्ही 2-3 महिने पाठीमागे लागलो आणि बाबा फक्त म्हणायचे तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही उभे राहा, तुमच्या पाठीमागे आहे. काही गोष्टी अडचणीच्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितल्या, त्या आम्ही समजून घेतल्या, परंतु बाबांनी आम्हाला एक शब्द दिला, उमेदवार तू नसून मी आहे, तुझी संपूर्ण निवडणूक मी अख्ख्या गावामध्ये फिरून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विजयी करणार आहे. त्याप्रमाणे अजून आपले वसीम बिरपाडे त्यांनी सुद्धा सरपंच पदाचा फॉर्म भरला होता, त्यांच्या मिसेसने सुद्धा वार्डमध्ये फॉर्म भरला होता. पण यावेळेस गुलाबी बाबांनी त्यांच्या समाजामध्ये शब्द दिला का यावेळेस आमच्या घरातला कोणी उमेदवार उभा नसणार, आपल्याला दुसऱ्या घरामध्ये उमेदवार द्यायची, आणि तोही त्यांच्या समाजामध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस आमच्याच घरात असा कुठलाही उमेदवार ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये कुणी घराणेशाहीच्या याच्यावरती कुणी उभा राहिलेला नाही. आमच्या गोडचडे मम्मी लीला मावशी त्या सुद्धा त्यांनी ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे. आमचे दोनवे पाबळे यांना प्रशासनाचा पूर्ण अनुभव आहे, की आता सध्या त्यांनी सदस्य त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि आमच्या रंजन काकू या सुद्धा माझी ग्रामपंचायत सदस्य आहेत. म्हणजे 2-3 माणसं अनुभवी आमच्या बरोबर आहेत. काही नवीन तरुण यामध्ये या पॅनलमध्ये आहे. तुम्ही पहा 20 ते म्हणजे 25 ते 30च्या दरम्यानचे उमेदवार याच्यामध्ये समीर गायकवाड असेल, सागर असेल आमचा, किंवा गोटेबाबा असेल, असे अनेक उमेदवार या पॅनलमध्ये आहेत. ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन भविष्य काळामध्ये आपल्या गावाचा विकास, फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला निवडणूक लावायची. गेल्या 5 वर्षामध्ये माझी मिसेस वर्षा पिंगट या राजुरी मतदारसंघामध्ये पंचायत समिती म्हणून मध्ये सदस्य म्हणून काम करत होत्या, आणि त्यावेळेस आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आणि त्या माध्यमातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या सहकार्य आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब असतील, गोडके मॅडम असतील, अशोक नाना असतील, यांच्या सर्व सहकार्य गावासाठी कमीत कमी 2 कोटी रुपयाचा निधी आणून आणत ते काम सुद्धा आता प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी विरोधकांना किंवा इतर उमेदवारांना त्यांच्यावरती कुठली टीका करायची आपल्याला गरज आहे. आपल्याला लोकांकडे जाऊन मतं मागायची आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला निवडणूक लढवायची. भविष्यामध्ये आपल्या गावाचं नाव, आज आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आहे. मोठा बैलबाजार आपल्या गावामध्ये होतो, अनेक राज्यातून आपल्या गावामध्ये लोक येतात. आमच्या गावाला मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहेत, पाठीमागे उपसभापती होते, त्यांच्या काळामध्ये आणि त्यांच्या प्रयत्नातून गावामध्ये 1 कोटी रुपयाचा निधी त्या मार्केट कमिटीसाठी आलेला आहे. आणि या माध्यमातून भविष्य काळामध्ये 5 वर्षामध्ये आपल्या गावासाठी आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करतायत आणि मॅडम पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून काम करतायत. त्यांचा आशीर्वाद आपल्या गावावरती आहे, आपल्या सर्व उमेदवारांवरती आहे. आपण जो शब्द द्याल तो शब्द पूर्ण करण्याची शक्ती त्यांनी आपल्या पाठीमागे दिलेली आहे. त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. वार्डमध्ये कुठलाही उमेदवार गेला प्रचाराच्या निमित्ताने आणि त्यांनी तिथे एखादी समस्या असेल आणि ती समस्या त्या लोकांनी सांगितली तर त्या म्हणजे शक्यतो सगळ्या समस्या कुठली समस्या असू द्या, परंतु तो शब्द त्या ठिकाणी त्यांना द्या. मी तुमच्या सर्वांच्या कुठेही शब्द दिला तर तो शब्द मी पडू देणार नाही. आदरणीय पवार साहेब आणि गोडके मॅडमच्या माध्यमातून तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून 100% पूर्ण करू. आणि आपल्या गावामध्ये आज खरं तर मी उमेदवार म्हणून जास्ती बोलायला नाही पाहिजे, परंतु ज्या इमारतीमध्ये आपण ज्या गावाचं वैभव असतं, ग्राम वैभव असतं, ते खरं ग्रामपंचायतीचं कार्यालय असतं. माझी जेव्हा आपण तुम्ही निवड सरपंच म्हणून करणार आहे, पहिलं काम
काम मी काय करेन तर आपल्या ग्रामपंचायतीचं ग्राम सचिव उभारण्यासाठी कमीत कमी 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार. विकासाच्या अनेक संकल्पना आपल्या डोळ्यासमोर आहेत, त्या जाहीरनाम्यामध्ये छापलेल्याच आहेत. मी या ठिकाणी त्या सगळ्या या ठिकाणी जाहीर करणार नाही, पण मतदारांच्या भेटीला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही समस्या असतील त्या नक्कीच भावी काळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करेन. मी पुढच्या एकदा गावातील ज्येष्ठ लोकांनी मला जो उमेदवारी देऊन जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि असंच प्रेम या पॅनलवरती भविष्य काळामध्ये असू द्या. माझी तुम्हाला पुढच्या एकदा विनंती आहे, आपल्या प्रत्येक वार्ड मध्ये 4 मतदान आहेत, फक्त 2 नंबर वार्ड मध्ये 3 मतदान आहे. माझी सरपंच पदाची जी निशाणी आहे ती कब्बसी आहे आणि खाली ओपन कॅटेगरीचे जे आपले सर्वसाधारणाची जागा आहे ती सिलिंग मध्ये छताचा पंखा, महिला राखीवसाठी सिलाई मशीन आणि ओबीसी आणि इतर जागेसाठी आपला टीव्ही ही निशाणी आहे. आणि या 4 चिन्हांच्या समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने आपण विजय करा. अशीच सेवा करण्याची संधी पुढील 5 वर्ष आम्हाला देवाची विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे पुनश्च आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच पदाचे उमेदवार प्रदीपजी पिंगट आणि त्यांच्या बरोबर त्यांना साथ करणारे आपले 17 उमेदवार. आताच आपण सर्वांनी ऐकलं की प्रदीपजी पिंगट यांच्या बरोबर अनेक जणांनी सरपंच पदासाठी सुद्धा अर्ज भरला होता. आणि एवढंच नाही तर आपले जे 17 उमेदवार आहेत त्या 17 उमेदवारांच्या बरोबर सुद्धा अनेकांनी आपल्याकडूनच अर्ज भरलेला होता. त्याच्यातून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सिद्ध होते पहा की अनेक जणांनी माघार घेतली आणि आपल्याला पाठिंबा जाहीर केला. सरपंच पदासाठी सुद्धा अनेक जणांनी माघार घेतली आणि आपल्याला पाठिंबा जाहीर केला. अनेक जण दुसऱ्या पॅनलमध्ये असे आहेत की ते म्हणत होते की आम्हाला तुमच्या पॅनलमध्ये उमेदवारी द्या. म्हणजे अनेक जणांचा अशी इच्छा होती की त्यांना या आपल्या पॅनलमधून उभं राहायचं होतं. आणि आपण जर पाहिलं समोर तर काहींची पॅनलच पूर्ण नाहीये आणि काहींची अशी परिस्थिती की 2 पॅनल एकत्र येऊन कुठेतरी एकत्र झाल्यामुळे पॅनल पूर्ण झालं किंवा एका वार्डातला उमेदवार दुसऱ्या वार्डामध्ये दिला अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे आज जे आपलं पॅनल आहे अनेकांनी माघार घेतलेलं पॅनल आणि आपल्याला सपोर्ट केलेलं पॅनल याच्यातच आपला विजय निश्चित झालेला आहे. म्हणजे आपण लक्षात घेऊ शकता की हा विजय निश्चित कधी असतो जेव्हा तुम्ही 17च्या 17 उमेदवार उभे करता त्याचवेळी तो निश्चित असतो. आणि आपल्याकडे अशी परिस्थिती 17 तर आहेतच परंतु 17 गुणिले 34 आणि त्याच्याही पेक्षा जास्त उमेदवार आपल्याकडे होते आणि त्यांनी माघार घेतली. मी या सर्व 17 उमेदवार असतील आणि ह्याचे सरपंच पदाचे उमेदवार असतील या सर्वांच्या वतीने ज्यांनी माघार घेतली त्यांचे या सर्वांच्या वतीने जाहीर असे हार्दिक आभार मानते. दुसरा मुद्दा येतो तो गावचा विकास. यात अनेक जण आहेत जे मला भेटून म्हणाले की मॅडम आजूबाजूची गावं पहा आणि आपलं गाव पहा. सगळ्यांना दिसत होतं की बाकीच्या गावांमध्ये अगदी छोटी छोटी गावं असतील त्यांच्यामध्ये विकास होतोय आणि आपलं गाव मात्र मला भकास असं म्हणावं लागेल. परंतु हे जे आहे हेच आपल्याला बदलायचंय. गेली 15 वर्ष आपण पाहताय काहीही नाहीये. आता मला वाटतं सुरेशजी वाणी यांनी मागच्या वेळी इथेच शूटिंग केलेलं होतं ज्या ठिकाणी आपण दर्ग्याकडे येत होतो तिथे सारा कचरा पडलेला होता. आणि ही जी परिस्थिती आहे ही सगळ्या गावचीच परिस्थिती आहे ही आपल्याला बदलायची. काही ठिकाणी पाणी पोचत नाहीये, कचरा आहे, बराचसा विकास रस्ते कुठल्या रस्त्यावरून ज्या आपण आलो ते असणारे रस्ते म्हणजे ही जी अनेक विकास कामं आहेत ही जी विकास कामं आहेत ती आता पूर्ण होतील याची मला खात्री आहे. कारण असं आहे की आपण म्हणतो की ही पंचायत राज जी आहे ती एक साखळी आहे. कारण मागच्याच वर्षी झालेली निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला पवार साहेबांना आणि पंचायत समितीला मलाच मी निवडून दिलेलं आहे. आणि आता जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये या साखळीतला फक्त एक घटक राहिला आहे ते म्हणजे सरपंच पद. आणि हे सरपंच पद आपण प्रदीपजी पिंगट आणि त्यांचे सर्व 17 सहकारी यांना जर दिलं तर गावचा विकास लांब नाही. आणि आपण एक जाहीरनामा तयार केलेला त्याच्यामध्ये अनेक विकास कामं आहेत जी जी तुमच्या मनातली विकास कामं आहेत तर तुम्हाला जे वाटतं हे आपल्या वॉर्डमध्ये व्हावं ती तुमच्या मनातली विकास कामं या ठिकाणी होणार आहेत. आणि ही पूर्ण करण्याची जबाबदारी प्रदीपजी पिंगट आणि त्यांचे 17 सहकारी यांच्यावर राहणार आहे. आणि आपण सर्वजण मिळून त्याच्याकडून ती पूर्ण करून घेणार आहोत. परंतु हे कधी तर आपण सर्वजण ज्यावेळी त्यांना हे निवडून देतो आणि मला खात्री आहे की आता यावेळी ही निवडणूक अशी होणार आहे 18 विरुद्ध 0 याच्याबद्दल सुद्धा मला खात्री आहे. तर 15
आणि विकासापासून तर खूपच लांब, म्हणजे विकास कुठे लांब पडतोय आपल्याला माहितच नाही, हरवलाय बहुतेक. तर तो आपण या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने सगळी कामं पूर्ण होणार आहेत. कारण आता गावाकडे म्हणजे ग्रामपंचायतीकडे सुद्धा खूप निधी आलेला आहे. मागच्या वर्षीपासून तो येतोय, गेली 2 वर्ष तो येतोय, परंतु तुमच्यापर्यंत तो निधी पोहोचतच नाही. आणि मला खात्री आहे इथून पुढे गावासाठी आलेला सगळा निधी त्याचा अतिशय यथोचित असा वापर आपल्या सगळ्यांसाठी होईल आणि प्रदीप आणि त्यांची टीम ही सर्व पूर्ण करेल. आणि आता आपण या निवडणुकीमध्ये मतं मागणार आहोत. सगळ्यांनी आपल्यासाठी म्हणजे प्रत्येक कानामधून 4 मतं मागायची, फक्त 2 नंबर वार्ड मध्ये 3 मतं आहेत. आपलं चिन्ह आपण व्यवस्थितपणे सगळ्यांकडे पोहोचवायचं आहे. लोकांना सांगायचं की आपण विकासापासून किती लांब आहोत. कारण प्रत्येक ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे. रस्त्यामध्ये म्हणजे साधी झाडं येतात ते सुद्धा ग्रामपंचायत काढत नाही, कितीतरी वेळा सांगितलं तरी. अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या अनेक गोष्टी आपण करणार आहोत. प्रत्येकाने व्यवस्थितपणे आपापल्या वार्डात जाऊन, म्हणजे मी स्वतःच असं ठरवलं की मला प्रत्येक वार्डामध्ये पोहोचायचे. आपण सगळेजण प्रत्येक वार्डामध्ये पोहोचू आणि आपापल्या उमेदवारांसाठी मतं मागूयात. अजून एक या ठिकाणी मला सांगायचं वाटतं की तुम्ही जर पॅनल बघितलं आपलं पॅनल, तर त्याच्यामध्ये तरुण आहेत आणि लीलाताई असतील किंवा रंजनाताई यांच्यासारखे बुजुर्ग आहेत, प्रशासनाचा अनुभव असणारे बुजुर्ग आहेत आणि अतिशय गोट्या भाऊसारखे किंवा सागर समीर यांच्यासारखे तरुण आहेत. म्हणजे सगळ्यांना समावेशक आहे. म्हणजे हे फक्त तरुण आणि महिला असं नाही, तर गावातल्या प्रत्येक समाजाला आपण या पॅनल मध्ये उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे अतिशय सर्व समावेशक असं पॅनल आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला आज अशी परिस्थिती दिसते की गावाचा सगळा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि सगळे नवीन चेहरे जे आहेत, सगळे जे आपण आहोत, आपण सगळ्यांनी एक मताने पुढे जायचं आहे. आणि आपलं कबड्डी असेल, पंखा असेल, दूरदर्शन संच असेल किंवा शिवयंत्र असेल, सगळ्यांच्या डोक्यामध्ये, सगळ्यांच्या कानामध्ये हे इतकं बिंबवायचंय की हे चिन्ह सोडून लोकांच्या समोर दुसरं चिन्हच आपण येऊ द्यायचं नाही. आणि अशा प्रकारचा प्रचार, कारण एवढी मोठी रॅली झालेली आहे आणि म्हणून मग आपण निवडून आलो अशा प्रकारची म्हणजे धारणा न करता आपण याच्यापेक्षाही जोरात, म्हणजे आजची रॅली तर आपली मोठी झाली, मला या रॅलीवरून खात्रीच आहे, परंतु याच्याही पेक्षा जास्त काम आपण पुढचे 8 दिवस करणार आहोत. आणि येत्या निवडणुकीमध्ये प्रदीप टिंगट असेल किंवा त्यांचे 17 उमेदवार असतील, या सर्वांना आपण व्यवस्थित मताधिक्याने, अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार आहोत.